Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण जीपॅट या एम.फार्म कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी जी परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते, या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजी अवलंबल्या पाहिजेत, त्यामध्ये कुठल्या विषयाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे किंवा जनरलाइज या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा अगदी फायनल इयरमध्ये हा जर डिसिजन माझा जर असेल, मला एम.फार्म करायचं आहे, तर कुठल्या स्टेजवर कुठल्या विषयाला आणि कशा पद्धतीनं मला स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे. जीपॅडमध्ये गाईडचं महत्त्व किती आहे किंवा बेसिक पुस्तकांचं महत्त्व किती आहे, हा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीनं थँक्यू म्हणू शकणार आहात. 1. या व्हिडिओला लाईक करून, 2. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4. भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम जीपॅट या परीक्षेची तयारी करण्या अगोदर आपल्याला ही जाणीव असणं गरजेचं आहे की ही जीपॅट एक्झाम जी नॅशनल बॉडी कंडक्ट करते, तिलाच आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हटलं जातं. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक्झाम ऑल ओव्हर इंडियासाठी केवळ इंग्लिश याच भाषेमधून कंडक्ट करते. परीक्षेची स्ट्रॅटेजी समजण्या अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या एक्झामचं स्वरूप कसं आहे, या एक्झामचे मार्क्स कसे आहेत. हे स्वरूप आणि मार्क्स कसे आहेत हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर दिलेला जीपॅट विषयी सर्व काही व्हिडिओ हा आपण जरूर पाहावा, जेणेकरून त्या गोष्टी मला या ठिकाणी रिपिटेशन करणं टाळावं लागेल किंवा ते टाळलेलं कधीही योग्य असेल. जी काही आपण स्ट्रॅटेजी पाहणार आहोत, पहिली स्ट्रॅटेजी जीपॅटला क्रॅक करण्यासाठी किंवा तयारी करण्यासाठी आपण ती एक्झाम काय आहे, या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जीपॅट एक्झाम कंडक्ट करताना विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत, उत्तराच्या कशा अपेक्षा आहेत, हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. ज्यावेळेस मी एक्झामचा पॅटर्न पाहतो त्यावेळेस मला कळतं की ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. जर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जर असेल, जर त्या एक्झामची रिक्वायरमेंट ही MCQ बेस्ड क्वेश्चन जर असेल, तर मला पहिल्यांदा आय मस्ट बी द कम्फर्टेबल की मला हा पेपर्स मला कॉम्प्युटरवर सोडवता येईल का, मला त्या पद्धतीनं या गोष्टींची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की मला माझ्या PC वर, मला माझ्या लॅपटॉपवर या विषयांशी, या पद्धतीची मला समरस होणं गरजेचं आहे. आज जर एक क्वेश्चन MCQ बेस्ड क्वेश्चन जर असतील, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की हा पेपर सोडवण्यासाठी मला किती टाईम मिळेल. म्हणजे माझं लक्ष असणं गरजेचं आहे की मला टाईम मॅनेजमेंटवर लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ड्युरिंग ग्रॅज्युएशन करत असताना आपण जे काही सर्व पेपर्स लिहितो, ते सर्व पेपर्स सब्जेक्टिव्ह लिहिले जातात आणि सब्जेक्टिव्ह पेपर्समध्ये मार्क एका विद्यार्थ्याचे दुसऱ्या विद्यार्थ्याला व्हेरिएबल होऊ शकतात. परंतु हा पेपरच MCQ बेस्ड क्वेश्चन पेपर असल्यामुळे, आणि याची खासियत एक आहे की जर आपलं उत्तर बरोबर आलं तर आपल्याला प्लस मार्क्स भेटणार आहेत, परंतु आपलं उत्तर जर रॉंग जर आलं तर डेफिनेटली विल गोइंग टू पनिश बाय द 1 मार्क्स. म्हणजे ही एक्झाम तयार करत असताना मला हे निगेटिव्ह मार्क, मला ही गोष्ट हीच कल्पना देते की जे काही क्वेश्चनचं मी उत्तर लिहिणार आहे, ते माझं उत्तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्युरेट असणंच गरजेचं आहे. आणि हे जर उत्तर मला ॲक्युरेट असणं गरजेचं असेल, ज्या काही 1, 2, 3, 4 जे काही ऑप्शन्स दिलेले असणार आहे क्वेश्चन्समध्ये, दे आर व्हेरी क्लोजली. आणि जर याचं उत्तर मला व्हेरी ॲक्युरेट जर येणं गरजेचं असेल, तर माझ्या अभ्यासामध्ये एक प्रिसिजन, ज्याला मराठीमध्ये तंतोतंतपणा येणं खूप गरजेचं आहे.
आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला हा पेपर सोडत असताना जर मला 2 ऑप्शनबद्दल डाऊट असेल, तर मी हा पेपर सोडणं कधीही योग्य आहे. अजून एक गोष्ट मला पेपरचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सांगणं महत्त्वाची आहे. आपण गेल्या 3 ते 4-5 वर्षापूर्वीच्या क्वेश्चनचा जर एनालिसिस केला, तर एकूण 125 क्वेश्चन्सपैकी अल्मोस्ट मागील 2-3 वर्षाचा जर आपण विचार जर केला, तर साधारणपणे जो काही कट ऑफ मार्काचा स्कोर येतो, तो कट ऑफ मार्काचा स्कोर साधारणपणे 500 पैकी 125 टू 150 मार्क्स या गुणापर्यंत असतो. म्हणजे जर या गुणांपर्यंत जर पोहोचायचं जर असेल, तर मला एकूण 70 ते 80 क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केलेच पाहिजे. हा सर्वात माझा महत्त्वाचा अप्रोच या ठिकाणी असला पाहिजे. आणि जर मला सेफेस्ट साईजमध्ये जर राहायचं असेल, साईडला राहायचं असेल, तर जेव्हा माझे गुण 200 गुण किंवा 200 गुणापर्यंतच्या अधिक असेल, त्यावेळेस डेफिनेटली मी एक जी-पॅट क्वालिफाईड स्टुडंट असणार आहे. जेणेकरून जी काही प्रिस्क्राईब स्कॉलरशिप मला मिळणार आहे, त्यासाठी मी एलिजिबल असणार आहे. म्हणून आपण या एक्झामला समजून घेणं, 125 पैकी मला किती क्वेश्चन सोडवायचे आहेत. जर ही एक्झाम निगेटिव्ह सिस्टीम जर असेल, तर मला कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या ऑप्शनबद्दल मला टिक करणं योग्य राहणार नाही. हा एक आपण जनरलाइज पॉईंट या ठिकाणी मेन्शन्स करतो. दुसरी गोष्ट, आपल्याला या एक्झाम्समध्ये जर आपण जर विषय जर पाहिले, ऑलमोस्ट आपल्याला 18 विषय दिले जातात आणि हे 125 क्वेश्चन जर मला 18 विषयामधून जर सोडवायचे जर असेल, जे काही सब्जेक्ट आपल्याला किंवा टॉपिक म्हणूया, तर डेफिनेटली हा जर रेशो जर पाहिला, तर इट बिकम द व्हेरी डिफिकल्ट. जर या पद्धतीने जर मी विचार करण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक विषयाला किती प्रश्न विचारले जातात, हे अनालिसिस माझ्याकडे असणं गरजेचं आहे. मागच्या क्वेश्चन पेपरचा ज्यावेळेस आपल्याला अनालिसिस करतो, त्यावेळेस काही विषय ज्यावेळेस विद्यार्थी मित्र की त्या विषयाला अनुसरून दुसरा विषय इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्या विषयाची दिशा एक परफेक्ट होऊन जाते. आता म्हणजे काय, ज्यावेळेस आपण फार्माकोलॉजी हा विषय आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री या विषयाबद्दल ज्यावेळेस स्टडी करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस समवॉट एक्सटेंट आपल्याला त्या विषयाची अनालॉजी वापरता येते. म्हणजे फार्माकोलॉजीमध्ये जर आपण क्लासिफिकेशन जर पाहत जर असेल, तर तेच क्लासिफिकेशन ड्रगच्या माध्यमातून पाहत असताना मी त्या ठिकाणी स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप असेल किंवा त्या संदर्भातील मोड ऑफ ॲक्शन्स असेल किंवा स्पेसिफिक ड्रगच्या संदर्भातील ॲडव्हर्स रिएक्शन असेल, या संदर्भातील मी अनालॉजी या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ज्यावेळेस मी फार्मास्युटिकल ॲनालिसिस हा शब्द किंवा हा विषय पाहण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यावेळेस बऱ्याच अंशाने जर माझा हा ॲनालिटिकल विषय जर थोडंसं मी त्याला केमिस्ट्रीचा जर टचअप दिला, तर तो मला विषय समजण्यासाठी किंवा त्या विषयाचा एक फॉलोअप घेण्यासाठी मला हे इझिली कंपॅनियन ऑफ सब्जेक्ट वन ऑफ द फायदेशीर होऊ शकतं. दुसरी एक गोष्ट, जे रिमेनिंग आपल्याकडे 8 सब्जेक्ट येतात, त्यातील अजून आपण जे कुठले सब्जेक्ट कंबाईन करू शकतो, यातील कंबाईन करण्यासारखा जर सब्जेक्ट जर आपण बारकाईने जर पाहिला, तर आपण हॉस्पिटल फार्मसी, डिस्पेन्सिंग फार्मसी, त्याचबरोबर इंजिनिअरिंग फार्मसी किंवा फार्मास्युटिकल इन इंजिनिअरिंग, इवन वी कॅन कंपेअर विथ दिस सब्जेक्ट अवर फार्मास्युटिकल मॅनेजमेंट ऑल्सो. म्हणजे काही विषय जरी सब्जेक्टिव्ह प्रिपरेशन करण्याची आपली स्ट्रॅटेजी जरी असेल, तरी आपण हे विषय 18 विषय जर कंबाईन केले, तर अगदी आपल्याला मोजून आपल्या हातावर महत्त्वाचे विषय सर्व स्क्रीनिंग केले, तर 5 ते 6च विषय आपल्याला दिसतील, जरी आपल्याला जी-पॅट पेपरमध्ये ते विषय अगदी विस्तृत स्वरूपामध्ये ऑलमोस्ट 18 विषयामध्ये दिलं असेल तर. त्यामुळं दुसरी स्ट्रॅटेजी जर असेल, आपण आपल्या तयारीनुसार, आपण आपल्या आकलनानुसार कुठला सब्जेक्ट कुणाची क्लब करायचा आहे किंवा कुठल्या सब्जेक्ट नंतर कुठला सब्जेक्ट आपण फॉलो करायला हवा, हे प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. तरच हे अतिशय विस्तृत स्वरूपाचा वाटणारे 18 घटक विषय अगदी आपण एक्स्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये त्याला कन्व्हर्ट करू शकतो.
हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. तिसरी जी काही स्ट्रॅटेजी आहे, जरी आपल्याला 18 सब्जेक्ट जरी असेल, ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपरचं एनालिसिस करतो, त्यापैकी आपल्याला 18 विषयांपैकी काही विषय हे मेजर्स आहेत. मेजर याचा अर्थ त्या विषयावर कंटिन्युअसली क्वेश्चन्स विचारले जातात किंवा त्या विषयावर जे काही विचारणारे क्वेश्चन आहे ते जास्त प्रमाणात आहेत. मग ते विषय कुठले आहेत? आपण फार्मसीच्या जीपॅटसाठी तयारी करतो. डेफिनेटली आपला संदर्भ जरी फार्मास्युटिक या विषयाला जरी असेल, तर ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो, त्यावेळेस मोस्टली क्वेश्चन्स हे फार्माकोलॉजी या सेक्शनबरोबर असतातच. त्याचबरोबर या ठिकाणी केमिस्ट्रीच्या दृष्टीने मेडिसिनल केमिस्ट्री असेल किंवा आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात, ते मोस्टली आपल्याला या फार्माकोग्नोसी विषयावर देखील विचारले जातात. हे काही कोर सब्जेक्ट आपल्या फार्मास्युटिक्स बरोबर फार्माकोलॉजी, फार्माकोग्नोसी, ॲनालिसिस यांच्यावर आपला अधिक भर असणं गरजेचं आहे. परंतु आपण काही मायनर सब्जेक्टचा जर विचार केला, की फॉर एक्झाम्पल आपण बायोकेमिस्ट्री जरी पाहण्याचा प्रयत्न केला, की ज्यामध्ये समव्हॉट एक्सटेंट आपल्याला कार्बोहायड्रेट्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स आहेत, ज्यामध्ये फॅट्स आहेत, व्होलॅटाइल ऑइल्स आहेत, यावर देखील येणाऱ्या काळामध्ये किंवा मागील वर्षाचं जर अनालिसिस केलं तर अगदी बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे जीकेचे प्रश्न विचारले जातात. इवन मायक्रोबायोलॉजीचा जर संदर्भ घेतला तर आपल्याला प्रश्न हे ओरिजिन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमच्या संदर्भातील असेल, डिफरन्स बिटवीन ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह असेल. सांगायचा उद्देश असा, जरी सब्जेक्ट मायनर जरी असेल तरी आपल्याला तो सब्जेक्ट ओळखून आला पाहिजे की मायनरमध्ये कुठल्या विषयाला, कुठल्या सब टॉपिकला आपल्याला अधिक वेटेज देता येईल. त्यामुळे इफेक्टिव्ह प्लॅन करत असताना आपल्याला विषयाचं क्लासिफिकेशन मेजर आणि मायनर या घटकामध्ये करायचं आहे. हे केवळ अभ्यासानुसार नाही तर परीक्षेमध्ये त्याचं वेटेज किती दिलं जातं त्यानुसार आपण हे क्लासिफिकेशन करणार आहोत. दुसरी सर्वात महत्वाचं, की गेली मी सांगणार नाही की ऑलमोस्ट 2000 आपल्याला जाणीव असली पाहिजे की 2018 पूर्वी ही जी काही जीपॅट एक्झाम जी काही घेतली होती जात होती, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन तर्फे घेत जात होती. परंतु एक युनिफॉर्मिटी मेंटेन करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यानं भारतातील ज्या काही महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत, नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेकडे दिला, ज्यामध्ये आपली जीपॅट इज वन ऑफ द एक्झाम्स आहे. मागील क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केल्यानंतरच मला कळतं, जर या ठिकाणी मी जर फार्माकोलॉजी सब्जेक्ट जर घेतला असेल तर माझं महत्त्व केवळ क्लासिफिकेशनला देणं गरजेचं आहे का? क्लासिफिकेशन्समध्ये ड्रगच्या टेबलला देणं गरजेचं आहे का? किंवा जर मी सुटेक सब्जेक्ट जर घेतला असेल तर त्याच्या न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेमला देणं गरजेचं आहे का? तर हे जे काही मला वेटेज समजतं या मागील 2 ते 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपरवरून मला समजतं आणि जेणेकरून मला पॅटर्नही समजला जातो की या MCQ बेस्ड क्वेश्चन्स हा डायरेक्ट स्वरूपातले आहेत का, ओनली वन ऑप्शन्स दिलं जातं का, किंवा काही विषय ॲनालिटिक स्वरूपातले आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि मला मागच्या वर्षीचा क्वेश्चन्स पेपर हा चेंजिंग ट्रेंड सांगतो की कशा पद्धतीने केला जाईल. फॉर एक्झाम्पल आपण टाईप 2 ग्लास जर पाहिला तर अगदी फर्स्ट इयरला देखील हा टाईप 2 ग्लास आपण पाहत असतो की टाईप 2 ग्लास कंटेनर पाहत असताना त्याबद्दल कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, की या प्रश्न पाहत असताना मला ती दिशा मिळते त्या विषयाकडे मी कुठल्या अँगलनी पाहिलं पाहिजे. या संदर्भातला आपण काही क्वेश्चन जर पाहिले तर आपल्याला जो काही टाइम लिमिटेशन दिलेला आहे ऑलमोस्ट 1.50 सेकंदाचा, त्यामध्ये जर आपण हा जर क्वेश्चन वाचण्याचा जर प्रयत्न केला तर इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. त्यामुळे जरी हा न्यूमेरिकल क्वेश्चन जरी असेल तर आपल्याला याचा प्रेफरन्स पहिल्यांदा द्यायचा की उशिरा द्यायचा हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असेल. मे बी काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं न्यूमेरिकल हा गोष्ट इझिली होऊन जाते, काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही टाइम कन्झ्युमिंग होते. आपल्याला 125 पैकी सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे नाही आहे. आपल्याला या ठिकाणी जरी आपण 7 आणि 80चं टार्गेट जरी ठेवलं आणि मॅक्झिमम क्वेश्चन जरी बरोबर येण्याचा जर विचार केला तर आपलं जे काही सक्सेस आहे, जे काही क्वालिफाय व्हायचं सक्सेस आहे ते डेफिनेटली अतिशय उत्तुंग असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. नेक्स्ट, आज आपण ही गोष्ट गरजेची आहे की हे जे काही उपरोक्त आपल्याला 18 विषय दिलेला आहे ते सर्व विषय आपल्याला बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये अगदी फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत आपण ते स्टडी केलेले आहेत.
परंतु ज्यावेळेस जीपॅट किंवा नायपरच्या आपण या स्क्रीनिंग टेस्टचा विचार केला जातो, त्यांची अपेक्षा हीच असते की तुम्ही बी फार्मला ग्रॅज्युएशनला जे काही कन्सेप्ट शिकलेला आहात, त्या कन्सेप्टच्या मागे तुमची थिंकिंग ॲबिलिटीज किती आहेत, तुम्ही तो कन्सेप्ट कशा पद्धतीनं शिकलेला आहात. आणि जर कन्सेप्ट जर तुम्हाला अंडरस्टँड होत जर असेल, तर जीपॅटमध्ये असेच क्वेश्चन्स विचारले जाणार आहे की त्या बेसिक फंडामेंटलचं तुम्हाला ॲप्लिकेशन करता येतंय की नाही हे पाहिलं जाईल. त्यामुळे नेक्स्ट स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो ही आहे की क्वेश्चन पेपर आणि सब्जेक्टचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला त्या त्या विषयातील बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्यायचे आहेत. आणि बेसिक कन्सेप्ट समजून घेत असताना त्या विषयामागील त्या टॉपिक मागील आपल्याला क्लॅरिटी ही MCQच्या अँगलनी समजून घ्यायची आहे. मे बी त्यावर आपल्याला व्हॅल्यू न्यूमेरिकल विचारल्या जातील किंवा एक्सप्लेनेटरी विचारल्या जातील. हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आपण बेसिक शिकतो ते सॉल्व करत असताना, त्यावर आधारित क्वेश्चन सॉल्व करत असताना आपला अप्रोच हा MCQच्या पद्धतीनं किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामने आपल्याला तो या ठिकाणी बदलावा लागेल. नेक्स्ट प्लॅन येतो की मी अभ्यास कधीपासून सुरुवात करू. ज्यावेळेस आपण जीपॅट हे आपलं टार्गेट आहे असं फायनलाइज करतो, त्यावेळेस काही मायनर सब्जेक्ट जर पाहिले, बायोटेक्स किंवा आपला बायोकेम सब्जेक्ट जर पाहिला किंवा मायक्रो सब्जेक्ट जरी पाहिला, हे अगदी आपल्याला फर्स्ट आणि सेकंड इयर पासून आहे. त्यांचा जर सिलेबस जर आपण हातात घेतला तर यू कॅन बी वर्कआउट. पण जे विद्यार्थी फायनल इयरला जातात ते विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन असतं की मला मागील 7 ते 8 महिन्यापासून त्यांची तयारी होते. त्यामुळे जर आपल्याला कुठल्या स्टेजवर आपण तयारी करतो, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर पासून तयारी करत असाल तर मायनर सब्जेक्टला आधी कव्हर करण्याचा प्रयत्न करा आणि त्या त्या विषयाचा त्या त्या वर्षी अभ्यास करत असताना कुठला टॉपिक जीपॅटमध्ये दिलेला आहे. कारण जर आपण NTA साईटला जर गेलो किंवा जो काही मी जीपॅटचा व्हिडिओ आपल्या या साईटवर लॉन्च केलेला आहे, त्या ठिकाणी मी प्रत्येक विषयाचा सब्जेक्ट आणि त्याचा सब टॉपिक दिलेला आहे. आणि तो जर सब टॉपिक जर असेल, फॉर एक्झाम्पल फार्माकोग्नोसीच्या संदर्भात जर मला ॲनालिटिकल स्टडी जर करायचा असेल ड्रगचा, तर त्यामध्ये दिलेले स्टोमॅटल इंडेक्स असतील, त्यामध्ये दिलेला वेन आयलेट्स असतील किंवा त्यामध्ये दिलेला लायकोपोडियम नंबर्स असेल प्रत्येक ड्रगच्या संदर्भात, पॅलिसाइड रेशो असेल, तर डिजिटॅलिजचा किती आहे, क्लोचा किती आहे किंवा कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टलचे वेगवेगळे टाईप्स किती आहे, हे माझा पाहण्याचा मेन कन्सेप्ट असायलाच हवा. परंतु तो करत असताना माझा प्लॅन हा आयदर मी डेली पद्धतीने करू शकतो, आयदर इट कॅन बी वीकली ठरू शकतो किंवा अगदी तो मी सब्जेक्ट वाईज देखील करू शकतो. पण माझी विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जो आपण प्लॅन करणार आहात तो प्लॅन रिअल करा. एक आयडियलिस्टिक नको आहे, मी 10 तासच करणार, मी 1 तासच करणार. जे आपण करणार आहोत ते आपल्याला एक्झिक्युटिव्ह करता आलं पाहिजे. म्हणजे जर मी ठरवलं असेल की आज मला डिस्पेन्सिंग फार्मसी करायचं आहे, डिस्पेन्सिंग फार्मसीमधून मला करायचं आहे किंवा चटवाल सरांच्या बुक्समधून मला जर मास स्पेक्ट्रोस्कोपी पाहायची आहे किंवा त्यातील रिलेटेड्स मला कंटेंट जर पाहिजे असेल, तर आपला हा प्लॅन इझिली एक्झिक्युटिव्ह होणं गरजेचं आहे. आणि जसं सांगितलं की जीपॅट एक्झामचीच रिक्वायरमेंट ही आहे, ज्या अर्थी हा सब्जेक्ट MCQ ठेवला जातो, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्टकडं स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला तो टॉपिक सब टॉपिक समजत नाही, तोपर्यंत त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आणि याच पद्धतीनं आपण प्लॅन करत असताना आपल्याला प्रिस्क्राईब दिलेला सिलेबस कंप्लीट होईल हेही पाहणं सर्वात गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, प्लॅन करत असताना जे टॉपिक किंवा जो विषय आपल्याला इझी वाटतो त्या विषयाला अधिक आपण वेटेज देण्याचा प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट आहे की आपण ज्या काही नोट्स बनवणार आहात त्या नोट्स आपल्यालाच अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. नोट्स बनवत असताना या नोट्स आपल्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये पाहिजेत. आणि मी असा विचार करेल की या बाइंडिंग स्वरूपातल्या नोट्स बनवण्यापेक्षा आपल्या नोट्स या सीट स्वरूपातल्या असाव्या. आणि नंबर ऑफ बुक्स प्रिफर करण्यापेक्षा एक कुठल्याही प्रत्येक विषयाचं एक स्टँडर्ड बुक प्रिफर करा.
ते स्टँडर्ड बुक प्रिपेअर केल्यानंतर जे काही तुम्ही अदर बुक प्रिपेअर करणार आहात, त्या अदर बुकशी त्या रिलेटेड ज्या काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. फॉर एक्झाम्पल NRMच्या संदर्भात आपण चटवाळ सरांचं बुक रिफर केलं आणि या संदर्भात जर दुसरं जर बुक रिफर केलं जर असेल, तर त्यातील नोट्स ह्या आपल्याच्या सीटच्या पेपर्समध्ये आपण ॲड करता आल्या पाहिजेत. आणि नोट्स काढत असताना त्या नोट्सकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या अगदी शॉर्ट असणं गरजेचं आहे. परंतु शॉर्ट असताना त्यामध्ये संपूर्ण कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण मूव्ह केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं अगदी त्यामध्ये बेसिक डेफिनिशनचाही अंतर्भाव असणं गरजेचं आहे. आणि माझा अनुभव मला हा सांगतो की या नोट्स जर तुम्ही माइंड मॅपच्या स्वरूपात जर रिमूव्ह केल्या, माइंड मॅप्स म्हणजे आपण ज्याला म्हणूया की फ्लो डायग्रामच्या स्वरूपात जर मेन्शन्स केल्या, रिॲक्शन जर असेल, रिॲक्शनचे रिॲक्टंट, प्रोडक्टंट, त्याचे कॅटलिस्ट किंवा जे काही इंटरमिजिएट घटक असतील, जर आपण या पद्धतीनं जर त्याला फ्लो डायग्रामच्या स्वरूपात जर काढत जर असू, आपल्याला समजेल भासेल, तर आपल्या नोट्स मोर प्रिसाईज, कंपाईल आणि ऑलमोस्ट संपूर्ण सिलेबस कव्हर करणाऱ्या निश्चित असते. नंतर सर्वात आपल्याला हा ऑनलाईन पेपर्स आहे. ऑनलाईन जर पेपर असेल तर आज मार्केटमध्ये जीपॅटच्या नंबर ऑफ एक्झाम कंडक्ट केल्या जातात किंवा अगदी काही मॉनिटरी अमाऊंट पे करून तुम्ही ह्या मॉक टेस्ट देऊ शकतात. मॉक टेस्ट देत असताना आपल्या टाइम मॅनेजमेंट करतं, कारण 125 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. 125 साठी 3 तासाचा आवर्स म्हणजे 180 मिनिट आहे. त्याचा जर हिशोब केला तर प्रत्येक क्वेश्चनसाठी मला 1.44 मिनिट येतात. या मिनिटामध्ये माझा सेक्शन कव्हर होतो की नाही ही गोष्ट मला करते. आणि ज्यावेळेस मी कॉम्प्युटरवर रिअली पेपर देण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस मला माझ्या विषयाच्या संदर्भातील मला स्वॉट ॲनालिसिस करता येतं की कुठला विषय हा माझा मोर स्ट्रेंथ आहे, कुठल्या विषयामध्ये माझा वीक एरिया आहे. त्यामध्ये मला रिव्हिजन करून, प्रॅक्टिस करून, पेपर सॉल्व्ह करून मला इम्प्रूव्हमेंट करायला किती चान्सेस आहे. कुठल्या एरियामध्ये मला वाटतं की माझ्या बेसिक स्कूलला किंवा बेसिक इंटेन्शनला, बेसिक अंडरस्टँडिंगला मोर अपॉर्च्युनिटी आहे. आणि कुठला विषय मला ॲन टायमाला एक्झाममध्ये किंवा सब टॉपिक थ्रेट देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट ही महत्त्वाची आहे. आणि ड्युरिंग द मॉक टेस्टमधून आपण कुठला भाग कव्हर केला नाही किंवा जो सिलेबसमध्ये अगदी बारकाईनं मेन्शन्स केलेला भाग आहे, जर तो मॉक टेस्टमध्ये अधिक प्रमाणात जर आलेला असेल, तर हा अनएक्सप्लोर केलेला पार्ट, अनटच केलेला पार्ट हा आपण देखील कव्हर करू शकतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणि तिसरी गोष्ट, ॲज अ स्टुडंट म्हणून काम करत असताना काही विद्यार्थी ग्रुपमध्ये याचा अभ्यास करू शकतात. परंतु माझी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत तुमचे बेसिक बुक्स वापरून होत नाहीत, पहिली गोष्ट, जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या हँडरिटन नोट्स तुम्ही रिमूव्ह करत नाही, एक्स्ट्रॅक्ट करत नाही, जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही, तोपर्यंत हे जे काही तुमचं GD किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून अभ्यास करण्याची पद्धत आहे, तिला तुम्ही इम्प्लिमेंट करू नका. नाहीतर हे ग्रुप डिस्कशन आपलं टीम वर्क न बनता एक गॉसिप बनतं. त्यामुळं हे टीम वर्क कधी करायचं हे अगदी शेवटच्या स्तरावर करावं, अशी मी या ठिकाणी तुम्हाला निमंत्रण करतो. नेक्स्ट पॉईंट येतो की सर, मार्केटमध्ये जे काही नंबर ऑफ बुक्स अवेलेबल आहेत, त्यातले कुठले बुक्स रिफर करावे. आता आपला जो काही नेक्स्ट थर्ड व्हिडिओ जो काही असणार आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठला विषय आणि कुठल्या विषयातले कुठले टॉपिक यांना भर देणार आहोत हे पाहणार आहोत. आणि त्या संदर्भातील कुठले रेफरन्स बुक आहेत, हा आपला नेक्स्ट व्हिडिओचा माध्यम आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, ते बुक्स कुठले आहेत. आता एक बुक्स तुम्ही संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर देखील परचेस करू शकता. पण माझी रिक्वेस्ट अशी आहे की ड्युरिंग आपल्याला सर्वात प्रिफरन्स द्यायचा आहे स्टँडर्ड बुकलाच. परंतु स्टँडर्ड बुक्स वाचत असताना जर आपण जर विचार केला, जर फार्मास्युटिक्समधील कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, ह्या क्वेश्चन पॅटर्न्स आपल्याला या कमर्शियल बुक्समधून दिलेला आहे. हे पिअर्सन गाईड म्हणा किंवा नंबर ऑफ बुक्स अवेलेबल आहेत, त्यातील मी 3 बुक्स तुम्हाला रेफर केलेली आहेत. तर या बुकच्या मर्यादा समजून घ्या. आपल्या स्टँडर्ड बुकमधून ज्या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट थेरी अतिशय व्यवस्थित क्लिअर केली जाते, तशी या बुक्समधून बिलकुलही क्लिअर केली जात नाही. म्हणजे या बुकचा फायदा आपल्याला शेवटच्या स्टेजवर
हा MCQ क्वेश्चन्स ज्या प्रत्येक टॉपिकवर दिले जातात त्यासाठी असणं गरजेचं आहे. आयदर ते पिअर्सनचं बुक्स असेल किंवा आपण म्हणूया पियुष जीपॅटचं बुक असेल. म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ही बुक आपल्याला कामं पडत नाही. परंतु ती आपण वन ऑफ द बुक्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला यातून ॲटलिस्ट क्वेश्चन पॅटर्न आपल्या लक्षात येत जातो. त्यातल्या त्यात मोर या 3 बुक्सपैकी मोर एक्सपेक्टेड बुक्स जे सर्वजण फॉलो केले जातात इनामदार मॅडम यांचं, ते तुम्हीही जरूर फॉलो करा. पण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात जे काही क्वेश्चन्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या 2 बुक्सपेक्षा गुड दिलेलं आहे. परंतु या बुकलाही मी रिकमेंडेशन करेल की एक फायनल रिसॉर्ट म्हणून MCQ बेस्ट क्वेश्चन सोडत असताना ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही याचा जरूर वापर करा. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आपण जनरल स्वरूपामध्ये जीपॅट एक्झामची तयारी करण्यासाठी रिअल प्लॅन कसा असावा, इफेक्टिव्ह प्लॅन कसा असावा किंवा क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं का महत्त्वाचं आहे, कमर्शियल बुक्स कधी वापरले पाहिजे, स्टँडर्ड बुकचं महत्त्व काय आहे किंवा ही एक्झाम देण्यासाठी आपल्याला ही जीपॅट समजणं का गरजेचं आहे, अगदी या व्हिडिओचा या माध्यमातून प्रयत्न केला. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कुठल्या विषयाला किती वेटेज द्यायचं आणि कुठले टॉपिक करायचे हे आपण पाहणार आहोत. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.